मित्रांनो, राम राम. पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि पुन्हा स्वागत एका नवीन विषय भागात. तर मी आता बादुशेख येथे आहे. कृषी पशुधन म्हणजे प्रदर्शन आहे आज, म्हणजे चालूच आहे 5 ते 9 तारखेपर्यंत आहे. तर मी कधी पण या बघून जावं. आज 6 तारीख आहे आणि काल चालू आला होता. आज मेन म्हणजे बाकासूर, आपला लाडका बाकासूर आपल्या चिपळूणमध्ये येणार होता, म्हणून मी लवकर आलो. आणि आम्ही कॉलेजमध्ये असताना आम्ही लाईव्ह बघायला सुरुवात केलं होतं की कुठं आहे वगैरे कसं, म्हणजे जेव्हा स्टार्टिंग जेव्हा तो आज माहिती खूप गर्दी होती. आता आम्ही इकडे आलो आहोत कृषी प्रदर्शन महोत्सव इथे. तर इथं पण प्रदर्शन आपला सगळा बघून झालेला आहे. त्याचप्रमाणे आता पण बघासोर इथं बघणार आहोत, कारण आधी स्टार्टिंग नाही गेली, म्हणजे आधी सगळं दाखवलं मेन त्याच्यानंतर आता स्टार्टिंग होते व्हिडिओची. म्हणजे हेच फ्रंटला येणार आहे आणि तुम्हाला थंबनेल टायटलवरून समजलं असेल की काय आहे काय नाही. तर प्रदर्शन तसं बघायला गेलं तर खूप चांगलं आहे, लागलेलं आहे. मी अजून प्रॉपर बघितलं नाही, फक्त आता तुम्हाला बाकासूर झाल्यानंतर आपण पूर्ण सगळं बघणार आहोत रिटर्न. तर पुढे जाणू का, व्हिडिओमध्येच राहा. व्हिडिओ आवडली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ब्लॉग प्रणित. ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर भेटू बाकासूर येते, त्याच्यानंतर नाही आधी पण प्रदर्शन बघूया, मग बाकासूरकडे जाऊया. असं करूया जेणेकरून एकाच मार्गे आपण घरात जायला मोकळे होऊ. फायनली आपण आतमध्ये आलो आहोत. सगळी गँग आपल्या आतमध्ये गेलेली आहे. मी आता आतमध्ये चाललो आहोत. इथे भरपूर अशा गोष्टी आहेत, तुम्ही टेस्ट करू शकता, घरी नेऊ शकता, विकत घेऊ शकता, हे तुमच्यावर आहे. पण मी तर म्हणतो नक्की इथं या आणि विजिट करा. आता आपण डायरेक्ट पुढे जाऊन बघूया आपल्याला काय नवीन बघायला भेटतं. आणि तिकडे बहुतेक गर्दी आली, बहुतेक बाकासूर आलेला आहे त्या आयटीला. आपण तिकडे पण जाऊ आणि शूट घेऊया. मी राऊंड मारतोय कारण तुम्हाला पण समजेल की भाऊ इथं काय आहे काय नाही. कारण व्हिडिओ जरा फार थोडीफार छोटी होईल तसा म्हणायला गेला तर. आणि संध्याकाळची व्हिडिओ होती दुपारची. तर जस्ट कॉलेजमधून मी घरात जात होतो, म्हटलं एकदा राऊंड मारूया आणि बघूया नवीन काय आहे का. मी अजून कॉलेजच्या कपड्यावर फिरतो इकडे तिकडे. या इटेला 4th सेक्शन आहे, तुम्ही देऊन काही नाही खाऊ शकता किंवा घरात मग घेऊन जाऊ शकता. हे एकदम कॉपरेट ठेवलं आहे, चांगली गोष्ट आहे.
उशिरापर्यंत इथंच असणार आहे. तर सगळ्यांना बघण्याची असणारी सुवर्ण संधी आहे बकासूरसाठी. आपला संध्याकाळचा असणारा इव्हेंट आहे, तोपर्यंत आपण बकासूरला इथे ठेवतोय. तर जरूर आपण या संधीचा फायदा घेऊया. तर नक्की विजिट करा. कृषी महोत्सव 2025 बहादूर शेखला लागलेला आहे. तुम्हाला हे पण लिहून ठेवतो, ॲड्रेस पण लिहून ठेवतो. बहादूर शेख इथे लागलेला आहे, तुम्ही नक्की या. बरेच माणसं आलेली आहेत बघायला सकाळच्या टायमाला तरी. कारण बकासूर आता जेव्हा आला तेव्हा आम्ही म्हणजे यूट्यूबला लाईव्ह बघत होतो. आता आम्ही रिअलमध्ये बघतोय बकासुराला. तर कशी व्हिडिओ वाटली ते पण नक्कीच सांगा. तसं म्हणायला गेलं तर लाडक्या बकासुराला बघायला भरपूर जण आणि शाळेत म्हणजे सुटलेली पोरं सगळी बघायला आलेली आहेत. तरी तुम्ही पण नक्की या. आणि आजचा दिवस तो पूर्ण आहे. आज माझ्या मते 5 तारीख आहे, नाही 6 तारीख आहे आज. हो, आज 6 जानेवारी आहे. तर आज दिवसभर माझ्या मते तो असेल. म्हटले की आता रात्रीपर्यंतची डॉग शो वगैरे असणार आहे. तर तुम्ही पण नक्की की आपण थोडं अजून एकदा राऊंड मारूया. कारण आम्ही तिकडचं असं काय दाखवलं नाही. कारण बकासूर बघायला आम्ही एवढं म्हणजे धावत आलो आहे, म्हणजे विचार करू नका तेवढं डेंजरसपणे आम्ही धावत आलो आहे बघायला. तर आम्ही आता बघून झाले, दर्शन झालेले आहेत त्याचे. आणि इकडे तुम्ही वाशिष्ठीचे जे दूध डेअरीचं जे देखावा आहे ते तिथं समोर मांडलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे त्यांनी मांडलेलं आहे. तर हे फक्त एक झलक बघून घ्या. मित्रांनो, तुम्ही पिंपरीच्या खुर्दीकडे पुढे गेला तर तुम्हाला बघायला भेटेल वाशिष्ठी डेअरी आणि खूप चांगल्या प्रकारे मित्रांनो यांनी केलेली आहे. आणि इकडे बकासूर आला मग तिकडे बघत आहेत माणसं. आपण आत्ताच तिकडे गेलो होतो आणि आपल्याला बघायला भेटलं. आणि आता आपण हे बघत आहोत, गर्दी बघू शकता. आता बॅरियर लावले जातील जेणेकरून रात्री होते बकासूराला इथं ठेवल्यानंतर बरेच जण बघू शकतात. आणि बघू शकता तुम्ही ITIचे म्हणा, लहान पोरं म्हणा, कॉलेजमधनं DBJ कॉलेजमधनं म्हणा, भरपूर पोरं इथं आलेली आहेत बघायला सकाळच्या टायमाला. तरी व्हिडिओ कशा नक्की कमेंट करा. आणि आता आपण मागाशी एका जुन्या घरात गेलो होतो, तिकडे तुम्ही बघितलं असेल की आजच्या टायमाला म्हणजे कसं म्हणजे चक्की म्हणा, आजच्या टायमाला म्हणजे कसं बनवलं जायचं जेवण वगैरे सगळं तिकडे तयार आहे. आणि तिकडे जेवण पण तयार आहे असं म्हणायला गेलं तर. कारण तिकडे ते जेवत होते त्या टायमाला आणि नाही जेवण बनवत होते. आणि इकडे तुम्ही बघू शकता की बैल पण आहेत आणि तिकडे नंदी पण आहे. खूप चांगला आहे मित्रांनो, बघायला गेलात ना खूप चांगला बघायला भेटतो बघा. इकडे माणसं फोटो पण काढू शकता तुम्ही, इकडे पण फोटो पण काढू शकता. म्हणजे हे जे घर आहे ते छकडा पण आहे. आणि इकडे आहेत भरपूर बैल आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा भरपूर जण इथं फोटो पण काढत आहेत. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते पण नक्कीच सांगा. कारण हा म्हणजे वर्षाच्या म्हणजे सुरुवातीलाच शो चालू असतो. आता मागच्या वेळी 2024ला पण बघितला होता, आता 2025चा पण करत आहोत. आज 6 जानेवारी आणि भरपूर गर्दी बघा. म्हणजे आमची पोरं सगळी धावत आली आहेत. जी बस भेटेल त्याच्यातनं आम्ही आलोय बघायला. तरी तर मित्रांनो मी आता चाललो आहे घरी. तर भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये आनंद ब्लॉग जय महाराष्ट्र. आपला लाडका आपला म्हणजे महाराष्ट्राचा लाडका बकासूर आलेला आहे. त्याला तुम्ही नक्की भेट द्या. कृषी व पशुधन प्रदर्शन पण नक्की बघा. आणि तिकडे म्हणजे प्रोडक्ट बघायला गेलात ना तर त्याच्या शेतीविषयी करत होते, म्हणजे खते म्हणायला गेलात तर भरपूर असं काय काय होतं. आणि ते तुम्ही प्रोडक्ट घरी पण येऊ शकता, ट्राय पण करू शकता. असं ते पण तिकडे होतं. भरपूर काय तिथं आणलेलं आहे. आणि खाण्यापिण्याचं सेक्शन वेगळं केलेलं आहे त्यांनी, ते बरं आहे उलट. आणि घराच्या टायमात मला म्हणजे काय त्याच्यात वाटे दुसरे पण आले होते. म्हणजे आज डॉग शो पण फिक्स आहे, म्हणजे आज आहे बहुतेक डॉग शो. तर हा प्रदर्शन आहे 5 ते 9 तारीख. काल 5 तारीख झालेली, आज 6 तारीख आहे. आज डॉग शो आहे माझ्या मते. नक्की जाऊन व्हिजिट करा.
आणि ॲड्रेस सांगायला बाजूचे म्हणजे आपला दत्त मंदिरच्या थोडा पुढे आहे, तर नक्की जावा. हां, व्हिडिओ कशी वाटते पण ती कमेंटमध्ये सांगा. तर भेटू